मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे एक रात्रीचा भयानक अनुभव व एक दुःखद घटना जी आमच्यासोबत घडली होती. माझ्या जिवलग मित्राचे वडील अचानकपणे मृत्युमुखी पडले व त्यांचं जे मैत आहे ते गावाला घेऊन जाणार होते. मुंबईवरून मात्र गाव हे 300 किलोमीटरच्या जवळपास होते. परंतु माझा मित्र बोलला की ॲम्ब्युलन्स आता पुढे गेली आहे, आपण त्यांच्या मागून व लवकर लवकर पोचायचा प्रयत्न करू. आता अशा प्रसंगी त्याच्यासोबत राहणं हे माझं कर्तव्यच होतं, कारण की तो माझा जिवलग मित्र होता. आम्ही तात्काळ गाडी काढली व लवकरात लवकर गावाच्या दिशेने निघालो. घरातल्यांनी वारंवार बजावले की आता 12 वाजत आले आहेत, 12 वाजायच्या आधी तुम्ही कसेही गावाच्या आतमध्ये पोचा. कारण की काही अशा घटना घडलेल्या आहेत आमच्या गावाला की ज्या आपण मानू पण शकतो या मानू पण नाही शकत, पण गाववाल्यांचा त्या गोष्टीवर थोडाफार विश्वास होता. याचप्रमाणे काळजीपोटी वडिलांनी मला असं सांगितले की तुम्ही लवकरात लवकर पोचा, 12 वाजायच्या आत पोचा किंवा 12च्या नंतर गावामध्ये जाऊ नका. तर असे काही कारण आहे जे त्याच्यामुळे ते आम्हाला बोलले असतील, पण आम्ही त्यांच्या बोलण्याचा मान राखून आम्ही लवकर लवकर पोचायचा प्रयत्न केला. मात्र 11:55 आमची गाडी गावाच्या वेशीवरती बंद पडली. आम्ही मात्र खूप घाबरलो की आता अचानक असं कसं झालं, आणि त्यात वडिलांनीही सांगितलं होतं की 12च्या आधी पोचा. आता 11:55 झाले म्हणजे 5 मिनटंच राहिले होते. आम्ही कसे ना कसे ती गाडी रिपेअर केली. माझ्या मित्राने थोडंफार त्याला नॉलेज होतं, तर त्यांनी रिपेअर केली गाडी. त्याच्यानंतर आम्ही गावाच्या दिशेने निघालो. तेवढ्यात गावाच्या वेशीवरती आम्हाला एक विचित्र अशी बाई दिसली, जिच्या चेहराही दिसत नव्हता नीट, केस विखुरलेली होती. मात्र खूप घाबरलो व आमच्या मोबाईलचं नेटवर्कही नव्हतं. माझ्या मित्राने कसेबसे गाडी पळवली व आम्ही गावाच्या दिशेने निघालो. आम्ही गावात पोचताच ॲम्ब्युलन्स आमच्या आधीच पोचली होती. मैतही जळत होतं. आम्हाला पोचण्यासाठी लेट झाला होता, परंतु गाववाल्यांनी सांगितलं की आता खाली थांबू नका, 12 वाजत आलेत, तुम्ही आपल्या घरी या. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो व आम्ही जो घडलेला प्रसंग गाववाल्यांना सांगितला. तर गाववाल्यांनी आम्हाला असे सांगितले की एक बाई होती, तिचा 7 दिवसापूर्वीच ट्रकखाली चिडून ॲक्सिडेंट झाला होता. तर ती बाई अशीच लोकांना दिसते व गाडी थांबवते. तर बरं झालं तुम्ही लोकांनी ती गाडी थांबवली नाही. असा थरारक अनुभव आम्हाला त्या रात्रीचा आला व तो अनुभव आम्ही कधीच विसरणार नाही. तर गाववाल्याने आम्हाला सांगितले की तुम्ही एक काम करा, आता तुम्ही सकाळी निघा. दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना जॉबवर जायचे तर होते, परंतु आम्ही त्या घडलेल्या विचित्र घटनेमुळे खूप भारावून गेलो होतो. तर अशा प्रकारे आमचा हा जो थरारक व एकदम डेंजर अनुभव होता जो आम्ही गावाला गेलो होतो. तर मित्रांनो, तुमच्याबाबतही असे काही घडले असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा मी ईमेल ID अपडेट केला आहे त्यावर सांगू शकता. तर आता ही गोष्ट खरी आहे खोटी आहे, मी कोणत्याही अंधश्रद्धेला वाव देत नाही आहे, परंतु आम्ही जो एक्सपिरियन्स घेतला तो खूप हॉरर होता. तर धन्यवाद माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती अपलोड करेल. धन्यवाद.